मोदींनी 23 जून 2025 रोजी महत्त्वाच्या कामगिरीमध्ये सहभाग घेतला होता. इराण उत्तेजनार संदर्भातील टेलिफोन संवाद. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांच्याशी फोनवर चर्चा केली. अमेरिकेच्या इराणी अणुकेंद्रावरील हल्ल्यानंतर त्यांनी तात्काळ तणाव कमी करण्यासाठी संवाद आणि राजकारणाचे महत्त्व अधोरेखित केले. या संवादात भारताने क्षेत्रीय शांती, सुरक्षा व स्थिरतेचे समर्थन व्यक्त केले व भारतातल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आगमनाबद्दल आभार व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाची प्रशंसा. विशाखापट्टणम येथे 21 जूनला झालेल्या योग दिन कार्यक्रमात मोदींनी भाग घेतला होता. त्यांनी आंध्र प्रदेशाच्या उपक्रमांचे कौतुक केले, ज्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड लागले. 3 लाखांची सामूहिक योग साधना व आदिवासी विद्यार्थ्यांनी 108 सूर्यनमस्कार केले. सामाजिक माध्यमावर म्हणजेच योगा ब्रिंग्स पीपल टुगेदर विल ऑलवेज मोटिवेट मेनी पीपल टुवर्ड्स गुड हेल्थ अँड वेल बीइंग. श्याम प्रसाद मुखर्जी बलिदान दिवशी आदरांजली अर्पण. मोदीजींनी राष्ट्रवादी नेते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या बलिदान दिवशी श्रद्धांजली अर्पण केली. खनन क्षेत्रातील सुधारणांवर लेख. सामाजिक. प्रधानमंत्र्यांनी गेल्या 11 वर्षातील महत्त्वपूर्ण खनन सुधारणांवर एक लेख शेअर करून पारदर्शकता व केंद्र राज्य कार्यास दिशेने भारताचे धोरण निर्देशित केले. आगामी कार्यक्रमांची रूपरेषा. मोदीजींनी 24 जून रोजी विज्ञान भवन दिल्ली येथे श्री नारायण गुरु महात्मा गांधी यांच्या चर्चेच्या शतवार्षिकतेचे उद्घाटन करण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सारांश. आजच्या दिवशी मोदीजींनी विशेष धोरण सांस्कृतिक, सामाजिक व तिन्ही पातळीवर सक्रिय उपस्थिती ठेवली. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाची बहुआयामी वैशिष्ट्ये स्पष्ट झाली आहेत व शृंगार आणि आंतरिक विकास व आदर